नाशिक शहरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह उफाळून आला आहे। ढगांचा गडगडाट, पावसाची दमदार हजेरी, तरीही गणपतीरायाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांचा उत्साह मात्र ओसंडून वाहताना दिसत आहे। घराघरात बाप्पाचे आगमन होत असून नागरिक मंडईत, बाजारात आणि मूर्तिकारांच्या गाळ्यात मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत। पालकांसोबत लहान मुलांचाही उत्साह दांडगा आहे। आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे। याचबरोबर शहरात ठिकठिकाणी घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मूर्तीचे आगमन सुरू केले आहे। त्या ठिकाणी गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात वातावरण भारावून गेले आहे। पावसामुळे काही अडचणी जाणवत असल्या तरीही नागरिकांचा उत्साह किंचितही कमी झालेला नाही। भक्तगण छत्र्या, रेनकोट घेऊनही बाप्पाला घेण्यासाठी धाव घेत आहेत। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। शहरातील प्रमुख रस्ते, मंडई, परिसर तसेच गर्दीच्या भागात पोलीस तैनात करण्यात आले आहेत। वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी विशेष पथकही कार्यरत आहेत। आज 27/8/25 रोजीपासून गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे। त्याच्या 10 दिवसामध्ये हा उत्सव साजरा होणार आहे। याच उत्सवादरम्यान ईद ए मिलाद हा देखील महत्त्वाचा सण साजरा होतो। तरी मी सर्व भाविकांना विनंती करेन की येणारा जो हा उत्सव आहे, गणपती उत्सव असो किंवा ईद ए मिलाद असो, हा सर्वांनी आनंदाने, उत्साहाने, शांततेच्या मार्गाने साजरा करावा असं मी सर्व नाशिककरांना आवाहन करेन। तसेच आज काटेगल्ली या ठिकाणी जे गणपती खरेदीसाठी भाविक येत आहेत त्यांच्यासाठी मुंबई नाका पोलीस स्टेशन आणि भद्रकाली पोलीस स्टेशन यांच्याकडून चांगल्या प्रमाणाने बंदोबस्त लावून लोकांना कशा चांगल्या सुविधा देता येईल याची काळजी घेत आहोत। गणेशोत्सवाच्या या सुरुवातीला नाशिककरांचा उत्साह, भक्तिभाव आणि शिस्तबद्ध तयारी यामुळे संपूर्ण शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे।